नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आजचा विषय जो आहे तो आपण जे काही व्हिडिओज टाकलेले आहेत त्याचा एक छोटासा रिव्ह्यू घेणार आहोत. थोडे महत्त्वाचे जे विषय आहे त्याच्यावर आपण थोडी एक चर्चा केली तर पुढे म्हणजे ज्यांना काही याच्यावर अभ्यास करायचा आहे किंवा ज्यांना लागवड करायची आहे त्यांना त्याच्यामधनं थोड्या वेगवेगळ्या आयडियाज मिळतील. कारण हे क्षेत्र इतकं प्रचंड मोठं आहे, म्हणजे इतकं मोठं आहे की याच्यावर असं दिवसेंदिवस जरी चर्चा केली तरी ते वाढणारच आहे. तरी ते म्हणजे विभाग वेगळा, जमीन वेगळी, वातावरण वेगळं, परिस्थिती वेगळी, तिथलं क्लायमेट, म्हणजे सगळ्याच गोष्टीचा विचार करून आणि हा रिव्ह्यू जो घेतोय हा आपण ज्या लागवडी करतोय आपले कुठे बांध रिकामे राहतात, कुठे बांधावर, कुठे काही काय पूर्वजांनी आतापर्यंत पहा त्यांनी अनुभवातून एक शास्त्र विकसित केलंय. काही म्हणजे आयुर्वेद आहे, युनानी आहे वगैरे, ह्या पॅथी झाल्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी याच्यामध्ये सिद्ध हे आली, नंतर ॲलोपॅथी आली. पण ह्या व्यतिरिक्त आणखीन एक पॅथी आहे जी घरगुती वापरासाठी, ज्याचा कुठे ॲलोपॅथीत किंवा आयुर्वेदामध्ये किंवा युनानीमध्ये सिद्धमध्ये त्याचा कुठे सहसा उल्लेख आढळत नाही. घरगुती जे करतो जे घरगुती केलं जायचं. थोडक्यात काय व्हायचं, कुठे जखम झाली की पटकन हळद काढली, त्याच्यावर हळद भरायची. नंतर मग त्यात आणखीन पुन्हा आल्या बाळगुटी आली, आपण आजीबाईचा बटवा हा घेतलाच आहे. जखम झाली हळद भरायची. कुठे पडला, मुकामार लागला, सूज आली, आंबे हळद रक्ताबोळ लागवड करायचा. रक्तरोहिडा जो आहे ज्याला रक्ताबोळ, रक्तरोहिडा आणि आंबे हळद उगळायची, गरम करायची, त्या ह्याच्यावर लावली की सूज कमी झालीच पाहिजे. तर ही जी पॅथी आहे ना ही सगळ्यांपेक्षा वेगळी. आणि आता झालेलं असं आहे की आयुर्वेदातल्या बऱ्याचशा वनस्पती या ॲलोपॅथीत आता यांचा वापर सुरू झालेला आहे. कारण ह्यातले काही जे घटक आहे ज्याला फाईन केमिकल म्हटलं जातं, एक्स्ट्रॅक्ट काढणं, मग सॉल्वंट एक्स्ट्रॅक्ट आहे, वेगवेगळे, कधी इथेनॉल आहे, कधी मिथेनॉल आहे, कधी क्लोरोफॉर्म आहे, याच्यामधनं ह्या वनस्पतीमधनं काही अल्कलाइड्स किंवा काही वेगवेगळे हे काढली जातात, द्रव्य काढली जातात आणि ती ॲलोपॅथीत वापरली जातात. पण हा जो आज जे हे चॅनल सुरू केलेलं आहे, काय दुष्काळ, अतिवृष्टी, मग शेतकरी जरासा नाही म्हणजे यावेळेस खूपच हतबल झालेला आहे. म्हणजे पावसाने आणि आता हे दरवर्षी चालूच राहणार आहे ग्लोबलायझेशनमुळे वगैरे. तर यामुळे कसं माहिती आहे का, आपण आणखीन एक व्हिडिओ टाकलेला होता की आपल्या शेतातल्या काही किमती वनस्पती. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे याच्या मार्केटचा. तर मार्केट कसं उभं राहील. आता समजा मी आज आपण या ठिकाणी बसलो आहोत, आपल्या संपर्कामध्ये किंवा आपण थोडंसं जर कधी फिरून एक अभ्यास केला तर आपल्या परिसरामध्ये साधारण 10 ते 12 आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत. आणि त्यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांना जे हवं ते जर कधी आपण इथून देत गेलो तर त्यांना कसं आहे माहिती आहे का. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर आघाडा ही वनस्पतीचा म्हणजे जिला आता काही दिव्य वनस्पती आहेत त्यात ती धरली जाते. आघाड्याचं मूळ ॲसिडिटी कमी करतं, आघाड्याचं बी ओबॅसिटी वगैरे वगैरे जेत नाही. तर ते सध्या मार्केटमधनं हे त्यांना मिळत नाही, किंवा जे मिळतं एक तर प्रीमॅच्युअर असतं किंवा त्यात काहीतरी मिक्सिंग असतं. आपण आघाडा असं कुठे तणनाशक मारतो किंवा उपटून फेकून देतो, पण त्यावर लक्ष ठेवून जर कधी तो वेगळा काढला
आणि तो वाळवून ठेवला, त्याची मुळं धुवून ती वेगळी आणि बाकीचं आघाड्याचं पंचांग. आता त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांना जे हवं आहे किंवा मग आपल्या ह्याच्यामध्ये शेतात कुठे पाणथळ जागा असली, हम्म. त्या पाणथळीच्या जागेमध्ये आपण थोडंसं वेकण लावून ठेवलं तर ते झालं. काही आंबे हळद, मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना की त्याच्या ह्याच्यामध्ये लव्हाळं आहे, म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत ह्या जर कधी आपण त्या ठिकाणी थोडंसं विचार करून हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढवत गेलो, तसं आयुर्वेदाचं वाशी मार्केटलाही आहे दुकानं, त्यांच्याशी संपर्क केला तर ते सुद्धा त्याला प्रतिसाद देतील. किंवा वाशीला आहे, नागपूरला आहे, पुण्याला आहे, पण हे थोडं कमी प्रमाणात. हे छोटे व्यापारी आहे. ते मोठे जे आहेत एक तर नीमच आहे, मंदसौर आहे आणि दिल्लीला आहे. नीमच आणि मंदसौर कोणत्या स्टेटला येतं? हे MP राजस्थान बॉर्डरला आहे. बॉर्डरला. त्या ठिकाणी याच्यावर प्रचंड मारा, म्हणजे खूप मोठा व्यवहार जो होतो तो नीमच आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो आपण इथं? नाही, ते त्याला कसं आहे माहिती आहे का, त्यांचे ते सीझन असतात. ज्याला हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी एकदा नीमच मार्केटला जाऊन यायचं, एकदा दिल्ली मार्केटला जाऊन यायचंय. ते तरी जाऊन गेल्यानंतर परफेक्ट कुठं जायचं? मार्केटच आहे, मोठं यार्ड, मार्केट यार्डच आहे ना. मार्केट यार्डला. मग आणि तिथं शेकडोनी ट्रक येत राहतात, रोजचे येतात फक्त. मग त्या ठिकाणी कुठला व्यापारी कुठल्या वनस्पतींवर काम करतो, मग त्यामध्ये त्यांनी आपल्याकडे जे आहे आणि आपण जे काही प्रोड्यूस करणार आहोत तर त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चौकशी वगैरे करून त्याचा, आज आपण तर लागवड करत नाही, आज सुरुवात करतोय, पण जो मधला गॅप आहे त्याच्या ह्याच्यामध्ये त्यांना तो एक अभ्यास करता येईल. आणि होतं असं आहे की ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे त्या ठिकाणी तिथल्या व्यापाऱ्यांशी संबंध आहेत. आता बैद्यनाथ आहे वगैरे वगैरे, कारण ह्यांना त्याची गरज म्हणजे मोठ्या ह्या प्रमाणावर. बैद्यनाथ, सांडू, हिमालय यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला तर काही होऊ शकतं का? नाही, होऊ शकतं ना, पण मग त्यांना ती क्वांटिटी लागते. आपल्याकडे प्रोड्यूस करणारा 5 एकरवाला शेतकरी तो त्या ठिकाणी 300 किलो किंवा 200 किलो, लेंडी पिंपळी त्यांनी 100 किलो जर कधी जमा केली तर 100 किलोसाठी बैद्यनाथचा तो माणूस तिथपर्यंत येणे आणि मग त्याचं ते नक्की आहे काय, कशी क्वालिटी आहे वगैरे पाहून ते त्यालाही शक्य नाही आहे. तर नीमच ह्या ठिकाणी व्यापारी काय करतात, हे येणारा माल विकत घेतात. त्यांच्याकडे त्यांचे स्टोरेज आहेत, गोडाऊन्स आहेत, त्या ठिकाणी त्यांचे ते व्यवस्थित निवडले जातात. त्याच्यामध्ये थोडंसं ओलसरपणा असला तर ती व्यवस्थित सुकवून कंपन्यांना ज्या पॅकिंगमध्ये लागतं त्या पॅकिंगमध्ये ते तयार करून त्या कंपन्यांना पाठवत राहतात. आता त्याच्यामध्ये काय माहिती का, नीमच मार्केटला फॉर एक्झाम्पल आपल्याला जर कधी तो 500 रुपये रेट मिळाला, कंपनी त्यांच्याकडनं 750 रुपयांनी घेते. कारण त्याच्यामध्ये मग त्यांचं थोडंसं निवडणं आलं, रिपॅकिंग आलं, वाळवणं आलं, त्याच्यामध्ये काही घट येते, 150-200 रुपये त्यांनाही त्याच्यामध्ये कमवता येतात. तर त्या पद्धतीने ते त्यांचं ते चालत राहतं. आणि आपल्याला जर कधी कंपन्यांना लागवड करायची असली तर मग आपल्याला एक ग्रुप तयार करावा लागेल की बाबा ठीक आहे, आता ग्रुप तयार झाला, सगळ्यांनी अभ्यास केला आहे, आपणही सांगितलं की लेंडी पिंपळी, आता एक उदाहरण देतो मी, लेंडी पिंपळी किंवा पानपिंपळी कटिंगनी तयार होते. बैद्यनाथला तिथे किंवा सांडूला म्हणा, हिमालयाला जाऊन भेटलं की बाबा ठीक आहे, आम्ही तुम्हाला लेंडी पिंपळी पुरवतो, आम्ही 6 शेतकरी आहोत, आम्ही किंवा 10 शेतकरी आहोत, आम्ही इतकी लागवड करणार आहोत. आणि त्यांच्याशी संपर्क झाला तर मग काय करता येईल माहिती आहे का, तर समजा तू एक काही लागवड केली, मी काही लागवड केली, तुझी लागवड जास्त आहे, माझी कमी आहे, तर ज्यावेळेस आपण ही लेंडी पिंपळी काढू, ती व्यवस्थित सगळ्यांनी वाळवून वगैरे ठेवली, माझी 60 किलो निघाली, तुझी समजा 100 किलो निघाली, अशी सगळी एकत्र करून कंपनीला पाठवायची. आणि कंपनीला पाठवल्यानंतर कंपनीकडनं जे पैसे येतील, माझे जेवढे त्या प्रमाणात त्याचं मग ते डिस्ट्रीब्युशन करू. कंपन्यांशी संपर्क होऊ शकतो. आता काही गोष्टी अशा आहेत की त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या त्यात उतरलेल्या आहेत. आता काही बँगलोरमध्ये जे आहेत, आता सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन, आपण एक बिक्सा हा विषय घेतला होता मध्ये. आता बिक्सा लागवड करायची तर मग बिक्सा जर कधी शेतकऱ्यांनी तो बांधावर लावला
तर माझा आणखीन एक त्याच्यामध्ये कन्सेप्ट होता, एखाद्या व्हिडिओमध्ये घेऊत आपण तो. तर गंमत अशी की छत्तीसगड, राजस्थानचा काही झालावाड वगैरे तो एरिया, या ठिकाणी औषधी वनस्पतीचे हब तयार झालेले आहेत. तसा हब आपल्याला इथं करावा लागणार आहे, की जेणेकरून आज आपण व्यापाऱ्यांच्या दाराशी जातो, म्हणजे व्यापारी निगोशिएट करतो, पण हब असला तर व्यापारी आपल्याकडे येतील. येतात. मध्ये आपण एक म्हटलंय की नाशिकला आता द्राक्षाचा हब आहे. नाशिकवाल्यांना द्राक्ष विकायला जावं लागत नाही, व्यापारी तिथे येतात. नाही, एक थोडासा वेगळा विषय, थोडासा. आज हे पाऊस थांबायला तयार नाही. हम्म. तो रोजच कमी जास्त प्रमाणात येतोय, तर हे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. हम्म. काढणीला आलेला माल हे जर असंच चालू राहिलं तर त्याला पुढच्या काळात काय सुचवाल तुम्ही? नाही, मग त्याच्यासाठीच आपण हे व्हिडिओ घेतले ना. आपण तर जे त्याने त्याचा स्टोरेज करता येईल का त्याला? करता येतं ना, त्याला जागा बनवता येईल म्हणून का? आपण काय केलंय, ज्या ज्या वस्तूंना आपण नाही, यासाठी- आता जो त्याच्या घरात माल आलेला आहे तो त्याला storage जागा करता नाही, त्याने हे काय पहा. करायचं? हे बघ, एक लक्षात घ्या, आता लेंडी पिंपरी 500 ते 700 रुपये किलो आहे. त्याची 50 किलो जर का दिली, 50 किलो त्याला काही नाही, दिवस आजची कंडिशन सांगते. आजची कंडिशन ते त्याला स्टोअर करावाच लागेल. 50-60 किलोला तुमच्याकडे जागा नाही म्हणजे आश्चर्य आहे ना. आज त्याच्या जो माल अवेलेबल आहे हा, तयार त्याच्या हातात, पण तो हातात यायचा बाकी आहे. कोणता? कोणताही धरा तुम्ही, फॉर एक्झाम्पल तांदूळ धरा, साळ धरा. आपला तो विषय नाहीच आहे. आपण औषधी वनस्पती, बांधावरील शेती, नाही, थोडं नाही. तेच म्हटली मी. तो आपला तो विषय नाही. आपला विषय जो आहे नॉन पेरिशेबल आणि व्हॅल्यू ॲडिशन, की त्याच्यासाठी ज्याच्यामध्ये म्हटली मी की थोडासा वेगळा विषय, तर त्याला काही सुचवू शकाल का तुम्ही? त्याला आपण काहीच सुचवू शकत नाही, कारण त्या ठिकाणी इस्टॅब्लिश हे आहे. मग सिस्टीम इस्टॅब्लिश झालेली आहे की तांदूळासाठी कुठल्या व्यापाऱ्यांनी तांदूळ घ्यायचा, काय रेटने घ्यायचं, ते सगळं ते आपण मोडीत घालू शकत नाही. हा, त्यांना एक करता येईल, त्यांनी जर कधी डायरेक्ट कस्टमर, डायरेक्ट म्हणजे आता ठीक आहे, आज आपण काल सांगितलं याला प्रवीणला की बाबा रे, तू तांदूळ झाला की आम्हाला इतके किलो विकत दे. त्यांनी जर कधी तो दुकानात विकला तर त्याला 40 रुपये मिळतील, आणि दुकानातून आपण 50 रुपये आणतो, आपण 50 रुपये किलो त्याला देऊ, किंवा तो 50 रुपये किलो प्रमाणे विकू शकतो. पण त्यांनी मग तो डायरेक्ट कस्टमर धरायचा आहे. आपला जो विषय आहे, आपण ह्या पारंपरिक ज्या शेत्या आहेत त्या शेत्याला आपण पर्याय देतो आहे. आणि हे पर्याय कसे आहेत, काही बॅरन लँड्स आहेत, काही वेगवेगळ्या म्हणजे जमिनी आहेत, लोकांनी कोणी 50 एकर, 10 एकर, 20 एकर जमिनी घेतल्या आहेत आणि लेबर नाही किंवा लेबर परवडत नाही. त्यांच्यासाठी आपण हे एक आता हे सोल्युशन काढलं. सोल्युशन काढतोय की एकदा लागवड करा, फक्त हार्वेस्ट करत राहा. आता बिक्सा लागवड केली की बिक्सा पुढच्या, म्हणजे यंदा लागवड केली तर पुढच्या वर्षी उत्पन्न द्यायला सुरुवात करतो. मध्ये चिंच आपण सांगितली, चिंचेमध्ये बिक्सा लावा ना, चिंच वाढल, चिंचेचं रोप वाढून तुमचं ती चिंचेला उत्पन्न मिळेपर्यंत बिक्सा पैसे देत राहील ना. बिक्सा 10-12 वर्ष टिकतो, 10-12 वर्ष बिक्सा जितकं देईल तितकं. त्यात पुन्हा दुसरा विषय असा आहे आपला की जर माझं गाव, आपण मी तिथं निवडलं, असं एक ठरवलं, आता आपण हा एरिया धरला, या एरियामध्ये एक आयडिया आली डोक्यामध्ये, एक विषय आला, आपण 2000 बिक्साची रोपं साधारण 12 ते 15 रुपयाला मिळतं एक रोप. 2000 रोपं आणली आणि सगळ्यांना दिली, वाटून दिली, किंवा तुम्ही लागवड करा बांधावर, आपण त्याचं विकत घेऊ, म्हणजे हे कोऑर्डिनेट करूनच. तर 2 टन बिक्सा माझा तयार होतो 2 वर्षानंतर. मी डायरेक्ट बँगलोरला विकू शकतो, मला 700 रुपये 600 रुपये किलो आरामात मिळेल रेट. मग हे टप्प्याटप्प्याने वाढवता येईल, कारण आता शेतकरी वाटे हिस्से, म्हणजे एका याच्यामध्ये त्याला 4 मुलं, आधी 100 एकर होती, त्यांना 4 मुलं आहेत, त्या 4 मुलांमध्ये 25-25 एकर झाली. त्याच्यात पुन्हा एकाला 3 मुलं, एकाला 5 मुलं, मग ती 3 मुलावाल्याला 8 एकर, मग अशी करत करत आता सगळे छोटे छोटे शेतकरी तयार आहेत. मग हे सगळ्यांनी एकत्र येऊन जर कधी असं एक ठरवलं, आणि त्यात पुन्हा प्रोसेस इंडस्ट्री, आता बिक्साची जर कधी आपण बिक्सा विकला म्हणजे बियासहित, तर रेट कमी मिळणार आहे. आता बिक्साची पावडर काढून जर कधी पावडर विकली तर रेट चांगला मिळणार आहे.
पण मग त्याला त्या प्रोसेस सिस्टीम आली ना मग त्याला. मग ती प्रोसेस कॉस्ट जी ती निघून जाते ना. पहिल्या एका वर्षात जर कधी तुमचं सायझेबल हे असलं तर पहिल्या वर्षात तुमची ती कॉस्ट निघते ना. म्हणजे आणि याच्यामध्ये आपण निवडताना सगळ्यात प्रामुख्याने नॉन पेरिशेबल आणि ज्याच्या किमती चांगल्या आहेत आणि त्याच्यावर कीड वगैरे नाही अशावर आपण जास्त भर देतोय. तर आता पुढच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण एक 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 घेऊ. आता मालकांनी एक आहे, कोरफड आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. एक सिस्टीम येते कुठेतरी येते, मध्येच एकदा आलं कोरफड लावा कोरफड लावा. बऱ्याच शेतकऱ्यांनी कोरफड लावली, कोरफडवाली रोपं कोरफड विकून गेलीत, नंतर ते गायब झाले. कोरफडची प्रोसेस इंडस्ट्री नव्हती. कोरफडची प्रोसेस इंडस्ट्री तेवढी सोपी नाहीये. मध्ये आली शतावरी लागवड करा, शतावरी लागवड केली, काहींनी अश्वगंधा लागवड केली, पण त्याचा अभ्यास न करता आणि ह्या लोकांनी त्यांचं मटेरियल विकून घेतलेलं आहे. हा जो तो आपला फायदा पाहतो. हा, आपण तसं करत नाही. नर्सरी आपली पण आहे, पण आपण असं कुठे उलट आपण हे केलेलं आहे की तुम्ही विद्यापीठाच्या ऑथेंटिक नर्सरीमधनं जर खरेदी केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शासनाकडनं अनुदान मिळू शकतं ना. हा, आपल्याकडे कुठे चला बुवा दुपारची 2 झाडं लावायची आहेत, तेवढी आपण विकू शकतो. किंवा ती कुठे मिळत नाही, त्याला शासकीय नर्सऱ्यांमध्ये नाहीये किंवा त्यांच्याकडे ते नाहीये, ते आपण देऊ शकतो. अशा काही गोष्टी ज्या आहेत ना तेवढ्या. पण मेजर आपलं जे आहे त्या शासनाच्या ज्या त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींना आता सर्पगंधापासून अश्वगंधापासून सगळ्यांना अनुदान आहे. लागवडच करायची असेल, अनुदान मिळेल त्यावेळेस तो तुमचा बोनस समजायचा. पण ते बोनस मिळणार नाही हे गृहीत धरून अभ्यास करून त्याची लागवड करायची. कुठल्या सीझन मध्ये लावायचं, केव्हा लावायचं, त्याचं सीड केव्हा मिळेल आहे ना तुमच्याकडे. अजून आता हे सगळं जे आहे जून मध्ये सुरू होतं. जून पर्यंत तुम्हाला अभ्यासाला वेळ आहे ना. तर हा असा जो विषय आहे हा घेण्याचं कारण असं, आपण आजच्या तारखेमध्ये आपल्या परिसरात असलेल्या वनस्पतींची माहिती, की झाडं कोणती आहेत आणि त्याचा फायदा काय किंवा त्याच्यापासून काय मिळू शकतं. मध्ये एकाने आपल्याकडे राळचं झाड नेलेलं आहे, त्याला आता 17-18 वर्ष झाली. त्याला आतापर्यंत माहिती नव्हतं की त्याचा उपयोग काय. हा, झाडं घेताना माणसाने त्याची सगळी चौकशी केली पाहिजे. यूज हो, पण त्याच्यावाली. मग त्यांनी ते फक्त त्याच्या नक्षत्राचं झाड म्हणून नेलं, कुणीतरी त्याला सांगितलं हा, तुझ्या मग पूर्ण माहिती नक्षत्राचं न झाड. घेता नेण्यात काही हो, पण त्याला अर्थ 18 नाही. वर्षानंतर कळलं. तो म्हणतो मग आम्हाला हे आतापर्यंत माहितीच नव्हतं. त्याची बरोबर आहे. फळं खाल्ली जातात, त्याच्या बियापासून तेल निघतं, त्याच्यावर मधमाशा येतात, या सगळ्या गोष्टी आहेत ना. मधमाशाच्या पेट्या ठेवता येतील, म्हणजे बरेच येते. हे जे आहेत ना शेतीला पूरक व्यवसाय, आपण याच्यामध्ये मेजर भर जो देतो आहे बांधावरील शेती. आणि शेतीमध्ये वेगळं काय आहे त्याच्यावर आता आपण जो काही ठीक आहे, आता इतके वर्ष जे काही आपण कामं केलेली आहेत वेगवेगळी, तर त्याच्यावरून आपण ती मांडणी करून हे वेगवेगळे चर्चासत्र किंवा वेगवेगळी इन्फॉर्मेशन हे देतोय आपल्या यूट्यूब चॅनलला. बघू आता याचा कितपत फायदा होतो. कारण आपल्याकडे जे काही पुस्तकांमध्ये किंवा जुन्या डायऱ्यांमध्ये किंवा इकडे जे आतापर्यंत लिखाण करून ठेवलेलं आहे ते शोधून कुठेतरी आपण त्याचं ते आणि सध्या मार्केटमधली परिस्थिती या सगळ्यांचा अभ्यास करून हे देतोय. दिवसेंदिवस अजून थोडंसं आता जसे आपल्याला संपर्क वाढत जातील तशी आणखीन व्यवस्थित माहिती आपल्याला कलेक्ट होईल आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थित मूळ उद्देश म्हणजे आपल्याकडे असलेली झाडांची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यांच्यापर्यंत ती पोहोचली पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना त्याची माहिती असली म्हणजे त्याचा उपयोग करू शकतात. ते करू शकतील. तर असा हा विषय होता आजचा. माहिती आवडली चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यांना शेअर करा आणि ज्यांना याच्यात इंटरेस्ट असेल त्यांना ती माहिती द्या, जेणेकरून आपल्या परिसरात असलेल्या झाडांची व्यावसायिक माहिती किंवा त्याचं साधारण व्हॅल्युएशन, की आपल्याकडे झाड जे आहे त्याची ती किंमत काय आणि त्याच्यापासून आपल्याला काय बेनिफिट मिळू शकतात किंवा आपण काय करू शकतो, त्यासाठी आपलं हे चॅनल आहे. धन्यवाद.